श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आह्वान. श्री स्वामी समर्थ. बाळा, ऐक तर घे. या शब्दांनी सुरू होणारा हा संदेश आपल्याला स्वामी समर्थांची उपस्थिती आणि त्यांचे प्रेम प्रकर्षाने जाणवून देतो. जरी संकटे सतत येत असली आणि परिस्थिती कठीण वाटत असली तरीही स्वामी सांगतात की आपण हरवलेलो नाही. आपल्यावर प्रेम करणारी, काळजी घेणारी काही माणसे नक्कीच आहेत. विश्वास ठेवा, आपल्या इच्छा पूर्ण होतील आणि आपण मुक्तीच्या मार्गावर वाटचाल करू शकतो. संकटांचा अंत आणि नवीन सुरुवात. स्वामी सांगतात की आपले दुःख, यातना आणि वेदना आता संपण्याची वेळ आली आहे. आपण जे काही सहन करत आहोत त्यातून मुक्त होण्याची संधी आता चालून आली आहे. जरी आपण भूतकाळात काहीतरी गमावले असले किंवा भविष्यात काय होणार याची चिंता वाटत असेल तरीही देव आपल्या सोबत आहे. भूतकाळात तो आपल्याशी विश्वासू होता आणि भविष्यातही राहील. स्वामींनी आपल्यासाठी एक मार्ग उघडला आहे जो कोणीही बंद करू शकत नाही. स्वामींचे आपल्यावर प्रेम आणि काळजी. स्वामी सांगतात की ते आपल्या हृदयाचे दुःख जाणतात. जरी आपण कलो, निराश झालो, तुटलेले वाटत असलो तरीही ते आपल्याला आशेचा किरण दाखवत आहेत. अजूनही आशा आहे, अजूनही उपाय आहेत. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण स्वामी आपल्यासाठी एक सुंदर आणि क्षमाशील भेट घेऊन आले आहेत, जी आपल्या जीवनाला कायमस्वरूपी बदलू शकते. आपली विश्वासाची परीक्षा. स्वामी सांगतात की त्यांनी आपल्यासाठी सर्व काही पाहिले आहे, जरी आपण त्याची जाणीव ठेवली नसेल तरीही. आपले दुःख, यातना आणि अडचणी त्यांना माहीत आहेत. परंतु लक्षात ठेवा, देव आपल्याला संकटातून जाताना सोडून देत नाही. तो आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि संकटांमधून बाहेर काढण्यासाठी सदैव आपल्या सोबत आहे. आपल्याला कधी कधी असे वाटते की स्वामी ऐकत नाहीत किंवा आपल्याकडे लक्ष देत नाही. पण ते सांगतात, बाळा, मी तुला ऐकतो आणि तुला पाहतो. आपल्या कृती, आपले विचार आणि आपले शब्द स्वामींना माहीत असतात. म्हणूनच स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा. त्यांच्या नावाचा जप करा आणि त्यांचे आशीर्वाद स्वीकारा. स्वामींचा संदेश. स्वामींनी आपल्याला आश्वासन दिले आहे की ते आपल्यासोबत नेहमीच असतील, मग संकट कितीही मोठे असो. त्यांनी सांगितले आहे की आपण जीवनात अनेक गोष्टी अनुभवलेल्या आहेत, काही कठीण प्रसंगांमधून गेलो आहोत आणि कदाचित आपल्याला असे वाटले असेल की आनंद मिळवणे कठीण झाले आहे. पण देव म्हणतो की हे सर्व अनुभव आवश्यक होते, कारण त्यांनी आपल्याला घडवले आहे, आपले व्यक्तिमत्व घडवले आहे. संकटांवर मात करण्यासाठी स्वामींची शिकवण. स्वामी सांगतात की प्रत्येक संकटातून आपण काही शिकत असतो. आपण ज्या कठीण प्रसंगांमधून जातो त्या आपल्याला अधिक सक्षम बनवतात. म्हणूनच कोणतेही संकट हे विनाकारण येत नाही. जरी आपल्याला हवे होते ते मिळाले नसले तरीही त्यामागे एक कारण असते. आपल्याला केवळ परिस्थितीशी संघर्ष करायचे नाही, तर त्यातून शिकायचे आहे. त्यामुळे स्वामींना प्रार्थना करा, त्यांच्यावर श्रद्धा ठेवा आणि त्यांचे मार्गदर्शन स्वीकारा. ते आपल्याला योग्य दिशेने नेतील. स्वामींच्या कृपेने आयुष्यात बदल. स्वामी समर्थ आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात. आपण फक्त त्यांच्या शिकवणी ऐकून त्या अंमलात आणल्या पाहिजे. त्यांच्या कृपेने अनेक भक्तांचे जीवन बदलले आहे. संकटांमध्येही श्रद्धा ठेवल्यास स्वामींचे आशीर्वाद आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. त्यांच्या नावाचा जप करून आणि त्यांच्या शिकवणींनुसार वागून आपण आयुष्य अधिक समृद्ध करू शकतो. आत्मविश्वास आणि श्रद्धेचा प्रकाश. जीवन अनेकदा संकटांनी भरलेले असते. आपण कधी कधी अशा परिस्थितीत सापडतो जिथे काहीच स्पष्ट वाटत नाही. मनात गोंधळ असतो, चिंता असते आणि आपण काय करावे, कुणाकडे जावे हे समजत नाही. अशा क्षणी स्वामी आपल्याला सांगतात, माझ्यावर श्रद्धा ठेवा, मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही एकटे नाही. स्वामींचे मार्गदर्शन आणि आपली श्रद्धा. जेव्हा तुम्ही घाबरलेले असता, चिंताग्रस्त असता, तेव्हा स्वामी तुम्हाला शांत करण्यासाठी पुढे येतात. ते सांगतात, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा हात धरून तुम्हाला सुरक्षित स्थळी नेईन. तुमचे अश्रू मी पुसेन,
तुमच्या वेदना माझ्या अंतःकरणात सामावून घेईन. तुम्हाला फक्त स्वामींच्या मिठीत प्रवेश करायचा आहे आणि शांतपणे त्यांच्यावर श्रद्धा ठेवायची आहे. ते रोज लहान मोठ्या चमत्कारांद्वारे आपल्याला संकेत देत असतात. ते आपल्या प्रियजनांच्या हसण्यात, मंद वायात आणि जीवनातील प्रत्येक सुंदर क्षणात अस्तित्वात आहेत. कठीण प्रसंगी स्वामींचा आधार. जीवन अनिश्चित आणि अडचणींनी भरलेले असू शकते, पण स्वामी सांगतात की मी तुझ्या आयुष्याच्या पहिल्या क्षणापासून तुझ्या सोबत आहे. तू मला दूर आणि अगम्य मानतोस, पण मी तुझ्या अगदी जवळ आहे. तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकतो, तुला मार्गदर्शन करतो आणि तुला धीर देतो. स्वामींच्या प्रेमाचा स्वीकार करा. त्यांच्या उपदेशांचे अनुसरण करा. ज्यावेळी तुम्हाला संदेह, भीती किंवा असुरक्षितता जाणवते, त्यावेळी स्वामींचे नाव घ्या आणि स्वतःला त्यांच्या चरणी समर्पित करा. क्षमाशीलता आणि मन शांती. स्वामी सांगतात, तुमचे हृदय सुधारवा आणि ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला आहे त्यांना क्षमा करा. कटुता आणि संताप बाळगून जीवन जगणे योग्य नाही. देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्हाला शांती प्राप्त व्हावी अशी त्याची इच्छा आहे. तुमच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी स्वामींचे नाव घ्या. सर्वज्ञाई नमा. भक्तिभावाने त्यांना हाक मारा आणि तुमच्या जीवनात आनंद व सकारात्मकता येऊ द्या. स्वामींचे वचन. स्वामी तुम्हाला सांगतात, तुमच्याकडून हरवलेले सर्व काही मी परत करीन. मी तुम्हाला नवीन विश्वास, नवीन ऊर्जा देईन. तुमच्या हृदयात प्रेम आणि आनंद भरीन. देवाच्या शब्दांमध्ये आपल्या जीवनात परिवर्तन घडवण्याची शक्ती आहे. ती एक शाश्वत, जिवंत आणि सक्रिय ऊर्जा आहे. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःला त्यांच्या चरणी समर्पित करा. आध्यात्मिक विजयाचा मार्ग. स्वामी तुम्हाला सांगतात, तुमच्या जीवनाला एक उद्देश आहे. तुम्ही जर श्रद्धेने माझ्या नावाचा जप केला तर तुमच्या प्रार्थनांचे उत्तर मिळेल. तुम्ही तुमच्या परिस्थितीवर विजय मिळवू शकता. जर तुम्हाला हे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर भक्तिभावाने गुणवंताय नमः या मंत्राचा जप करा आणि स्वामींच्या शिकवणीचा स्वीकार करा. त्यांच्या शब्दांमध्ये एक अमर ऊर्जा आहे जी तुम्हाला प्रत्येक संकटावर मात करण्यास मदत करेल. स्वामींचे शिकवण आणि त्यांचा प्रभाव. स्वामी सांगतात की तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुम्ही संधी म्हणून बघा. जीवनातील प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येते. त्या अडचणींमधून शहाणपण मिळते आणि तुमच्या आत्म्याचा विकास होतो. त्यांचे हे शब्द आपल्या मनाला उभारी देतात. अनेकदा आपण जीवनातील आव्हानांसमोर हतबल होतो, परंतु स्वामी सांगतात की आव्हानांमुळेच तुम्ही अधिक शक्तिशाली आणि परिपक्व होता. जीवनाचा हा प्रवास आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने पार करायचा आहे. आत्मशक्तीचा विकास. स्वामींचे मार्गदर्शन आपल्याला आत्मशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. ते सांगतात, तुमच्या आतच असीम शक्ती आहे. जर तुम्ही तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवाल तर तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता. त्यासाठीच ते भक्तांना नेहमी सांगतात, स्वतःला ओळखा, आपल्या शक्तीचा शोध घ्या आणि संकटांसमोर घाबरू नका. भक्तांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. स्वतःच्या विचारांची शुद्धी करणे, चांगल्या सवयी लावणे आणि सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करणे अत्यंत गरजेचे आहे. भक्ती आणि समर्पणाचा मार्ग. स्वामींच्या शिकवणींमध्ये भक्तीला फार मोठे स्थान आहे. भक्ती म्हणजे केवळ देवाची उपासना नव्हे, तर संपूर्ण जीवन पवित्र आणि सात्विक ठेवण्याचा एक मार्ग आहे. भक्तीमधून मनःशांती आणि आत्मिक समाधान मिळते. स्वामी सांगतात, प्रेम आणि सेवा हीच खरी भक्ती आहे. जर तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगली कर्मे केलीत तर तीच तुमच्या भक्तीची खरी ओळख आहे. ते नेहमी सांगतात की निःस्वार्थ सेवा हीच ईश्वर भक्ती आहे. आध्यात्मिकता आणि आधुनिक जीवन. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक तणाव आणि चिंता असतात. आपण दिवसेंदिवस अधिकाधिक बाह्य गोष्टींमध्ये अडकत जातो आणि त्यामुळे आपली आत्मशक्ती कमी होते. स्वामी सांगतात, तुम्ही कितीही आधुनिक झालात तरीही तुमच्या आध्यात्मिक उन्नतीला विसरू नका. त्यांच्या शिकवणी आपल्याला आठवण करून देतात की जीवनात समतोल आवश्यक आहे.
भौतिक सुखे महत्वाची असली तरी आत्मिक समाधान मिळवणे अधिक महत्वाचे आहे. मन शांत ठेवण्याची कला आत्मसात केली पाहिजे. जीवनाचा मोठा उद्देश आणि परमेश्वराची योजना. आपल्या जीवनाचा एक मोठा उद्देश आहे. काही वेळा आपण त्या उद्देशाच्या समोर उभे राहूनही त्याला ओळखू शकत नाही किंवा सध्या त्याची कल्पनाही करू शकत नाही. परंतु शेवटी जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला समजते की सर्व काही एका नियोजित मार्गाने घडले आहे. कठीण परिस्थितींमध्ये परमेश्वराची साथ. जेव्हा आपण आव्हानात्मक परिस्थितींमध्ये असतो तेव्हा देवाची योजना अस्पष्ट किंवा अगदी अशक्य वाटू शकते. मात्र सर्व संकटांच्या काळात परमेश्वर आपल्या सोबत असतो. त्याचा आधार कधीही कमी पडत नाही. आपण आपल्या जीवनात कितीही अडथळ्यांमधून जात असलो तरीही त्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. कारण त्याची योजना आपल्या भल्यासाठी आहे आणि त्यावर श्रद्धा ठेवणेच खरे भक्तीचे लक्षण आहे. क्षमाशीलता आणि मनःशांती. परमेश्वराने आपल्याला जे सामर्थ्य दिले आहे ते आपण पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी आधीच स्वीकारल्या पाहिजे. आपल्याला स्वतःला आणि इतरांना माफ करणे आवश्यक आहे. आपल्या भूतकाळातील सर्व दुःख आणि त्रुटी माफ करून आपण शांत मनाने पुढे जाऊ शकतो. परमेश्वर म्हणतो, माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण मी सदैव तुमच्या सोबत आहे. देवाच्या सर्वज्ञतेवर विश्वास ठेवा. परमेश्वर सर्वज्ञ आहे. त्याला आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीची माहिती आहे, अगदी आपले विचार निर्माण होण्याआधीच. आपण त्याच्यावर विश्वास ठेवल्यास तो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल. आपले भविष्य त्याच्या हाती आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. संकटांच्या काळात संयम ठेवा. आपल्या जीवनात कधीही संकटे येऊ शकतात, पण परमेश्वराच्या कृपेने आपण त्यातून बाहेर पडू शकतो. कोणत्याही नकारात्मक गोष्टींनी आपण घाबरू नये. मृत्यू देखील आपल्या आत्म्यावर प्रभाव टाकू शकत नाही, कारण परमेश्वर सदैव आपल्या सोबत आहे. तो आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये आपले मार्गदर्शन करतो. जीवनातील संघर्षात परमेश्वराची भूमिका. आपल्या संघर्षाच्या काळात आपण एकटे नाही. या परीक्षेच्या काळात परमेश्वर आपल्यासोबत चालण्याचे वचन देतो. आपण निराश होऊ नये किंवा देवावरील विश्वास गमावू नये. नकारात्मक विचार सोडून द्या आणि देवाचे सामर्थ्य स्वीकारा. परमेश्वराच्या नावाचा जप करा. जो कोणी या मार्गावर चालतो त्याने श्री स्वामीने नमः या पवित्र नामाचा जप करावा. या नामस्मरणाने आपल्या जीवनातील सर्व इच्छापूर्ती होऊ शकते. आपण देवाच्या योजनेत आहोत आणि ती योजना आपल्याला आनंद मिळवून देणारी आहे. फक्त आपण त्याला थोडा वेळ द्यावा आणि त्याच्या मार्गदर्शनावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. जीवनातील मार्गदर्शन आणि ध्येय. परमेश्वर प्रत्येकाच्या जीवनात एक निश्चित योजना ठेवतो. आपल्याला फक्त त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्याची तयारी ठेवावी लागते. अनेक वेळा आपण आपल्या ध्येयांबद्दल साशंक असतो, परंतु परमेश्वराची योजना आपल्या भल्यासाठीच असते. आपल्या जीवनातील प्रत्येक घटना, प्रसंग आणि अनुभव हे एक साखळी निर्माण करतात, जी आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जातात. परमेश्वराचे मार्गदर्शन कसे प्राप्त करावे? परमेश्वराच्या मार्गदर्शनासाठी त्याच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. त्यासाठी ध्यानधारणा, प्रार्थना आणि सतत परमेश्वराच्या स्मरणात राहणे गरजेचे आहे. अनेक वेळा आपण आपल्या जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये त्याला विसरतो, पण त्याच्या कृपेने आपण योग्य मार्गावर येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक संकटात संयम ठेवा आणि प्रार्थनेत सातत्य ठेवा. संकटे आणि त्यातून शिकण्याची संधी. आपल्या जीवनात संकटे ही केवळ अडथळे नसतात, तर ती आपल्याला अधिक शहाणपण शिकवणारी असतात. आपण त्यांच्याकडे एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. परमेश्वर आपल्याला नेहमीच मदत करतो, पण तो आपल्याला स्वतःच्या प्रयत्नाने शिकण्याची संधी देतो. त्याला आपल्या कष्टांची आणि प्रयत्नांची किंमत आहे, त्यामुळे तो आपल्याला संघर्षातून मार्ग शोधायला शिकवतो. भक्ती आणि श्रद्धेचा महत्त्व. आपल्या जीवनात भक्ती आणि श्रद्धेचा महत्त्वाचा भाग असतो. आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवून भक्ती करावी. कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
त्याचे नाव जपल्याने आपल्या मनातील सर्व शंका आणि भीती नाहीशा होतात। परमेश्वराची कृपा आणि त्याचे रूप। परमेश्वराची कृपा आपल्या जीवनात सतत असते। त्याचे विविध रूप आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दर्शन देतात। कोणत्याही संकटाच्या काळात तो आपल्या सोबत असतो। आपण फक्त त्याच्यावर श्रद्धा ठेवून भक्तीच्या मार्गावर राहिलो पाहिजे। स्वामी समर्थांचे मार्गदर्शन आणि ईश्वरी कृपा। स्वामी सांगतात की तुला माझ्याद्वारे एका उद्देशाने बनवले आहे। मी तुला निर्माण केले आहे आणि तुला या ग्रहावर एका विशिष्ट कारणासाठी ठेवले आहे। आपल्या जीवनात कितीही अडचणी आणि संकटे आली तरी देव सदैव आपल्या पाठीशी असतो। आपण आपल्या नियतीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि जीवनातील कठीण परिस्थितींमध्येही धैर्य बाळगले पाहिजे। परमेश्वर म्हणतो की तुमच्या भविष्याची योजना आशादायी आहे, त्यामुळे निराश होऊ नका। तुम्हाला फक्त त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा आहे आणि सत भक्तीच्या मार्गावर राहायचे आहे। स्वामींचे विचार आणि आपल्या जीवनावर त्यांचा प्रभाव। स्वामी समर्थांचे विचार सांगतात की आपण नेहमी देवाच्या योजनेवर विश्वास ठेवला पाहिजे, कारण ती आपल्या स्वतःच्या योजनांपेक्षा अधिक उत्तम असते। जर तुम्हाला कधी गोंधळलेले वाटत असेल तर डोळे बंद करा आणि देवाला तुमच्या जीवनासाठी काय हवे आहे ते ऐका। भक्तीच्या माध्यमातून त्याची कृपा सदैव मिळत राहील। तुमच्या जीवनातील कोणतीही परिस्थिती असो, स्वामी समर्थ तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही। त्यांनी वचन दिले आहे की बाळा, घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। जीवनात अनेक प्रकारचे संघर्ष आणि संकटे येतील, परंतु त्यावर मात करण्यासाठी आपल्या श्रद्धेचा आणि भक्तीचा आधार हवा। जर तुम्ही स्वप्नांसाठी लढत असाल तर त्यांचा त्याग करू नका। शंका तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतेला ओळखण्यापासून रोखतात, त्यामुळे त्यांच्यावर मात करा। भक्तीचा मार्ग आणि त्याचे महत्त्व। स्वामी समर्थांचे मार्गदर्शन सांगते की जीवनात सर्व काही क्षणिक आहे। प्रत्येक गोष्टीला एक निश्चित कालावधी असतो आणि त्यानंतर चमत्कार घडतो। जो भक्त हा संदेश पूर्ण ऐकेल आणि श्रद्धेने त्याचे पालन करेल, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। स्वामी सांगतात की आपण भव्य निर्मिती आहोत आणि देवाने आपल्याला अतिशय अद्भुतरित्या घडवले आहे। परमेश्वर म्हणतो की तुम्हाला आशा आणि उज्ज्वल भविष्य देण्यासाठी त्याच्या योजना तयार आहेत, त्यामुळे भीती बाळगू नका। जर तुम्ही त्याच्या शब्दांवर श्रद्धा ठेवाल तर तो तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल। आपले भविष्य कितीही अंधकारमय वाटले तरी देवाची कृपा कायमस्वरूपी असते। मानसिक शांतता आणि सकारात्मकता। मानसिक शांतता ही अशी गोष्ट आहे जी फक्त तुमच्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते। तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला फक्त परमेश्वरच देऊ शकतो। म्हणूनच आत्मशांतीच्या शोधात राहा आणि आपल्या जीवनाची जबाबदारी स्वीकारा। आपले दुःख आणि अडचणींसाठी इतरांना दोष देणे थांबवा आणि स्वतःला अधिक प्रेम आणि दयाळूपणाने वागवा। जर तुम्ही या विचारांशी सहमत असाल तर ओम विघ्नेश्वराय नमः टाईप करा आणि भक्तिमय मार्गावर चालत राहा। स्वामी समर्थ सांगतात की मी तुझा निर्माता आहे आणि तुझ्या प्रत्येक विचाराची मला पूर्ण जाणीव आहे, त्यामुळे श्रद्धेने आणि भक्तीने जीवन व्यतीत करा, कारण स्वामी समर्थ सदैव आपल्या भक्तांसोबत असतात। स्वामी समर्थांच्या शिकवणींचा सखोल अभ्यास। स्वामी समर्थांचे विचार आणि शिकवण आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी समर्थ आहेत। त्यांच्या शिकवणींमध्ये जीवनातील मूलभूत तत्त्वे आहेत जी आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतात। आपण कोणत्याही कठीण प्रसंगात असलो तरी स्वामी समर्थ आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात। 1. श्रद्धा आणि सबुरी। स्वामी समर्थांचा संदेश सांगतो की श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींवर आपले संपूर्ण जीवन आधारलेले असते। श्रद्धा म्हणजे परमेश्वरावर असलेला दृढ विश्वास आणि सबुरी म्हणजे संयम व धैर्य। जीवनात संकटे आली तरी त्यावर मात करण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी आवश्यक असते। 2. सेवा आणि परोपकार। स्वामी समर्थ शिकवतात की मानवाने नेहमी सेवा आणि परोपकार करायला हवा। दुसऱ्यांना मदत करणे हीच खरी भक्ती आहे। जोपर्यंत आपण इतरांच्या भल्यासाठी कार्य करतो तोपर्यंत आपल्याला ईश्वराची कृपा लाभत राहते।
3. आत्मानुभव आणि ध्यान. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला आत्मानुभव घेण्याचे आणि ध्यान करण्याचे महत्त्व सांगतात. ध्यानामुळे मन शांत होते आणि आत्मिक उन्नती होते. आपण जर सतत ध्यानाच्या मार्गावर राहिलो तर आपल्या जीवनातील प्रत्येक समस्या सुटण्यास सुरुवात होते. 4. अहंकाराचा त्याग. स्वामी समर्थ शिकवतात की अहंकार हा आपल्याला ईश्वरापासून दूर नेतो. त्यामुळे अहंकाराचा त्याग करणे आणि नम्रतेने वागणे गरजेचे आहे. जो माणूस अहंकाराचा त्याग करतो तो ईश्वराच्या समीप पोहोचतो. भक्ती मार्ग आणि त्याचा परिणाम. स्वामी समर्थ सांगतात की भक्ती हा जीवनाचा खरा आधार आहे. भक्तीमुळे आपले जीवन समृद्ध होते आणि आपल्याला आंतरिक शांती मिळते. ज्या भक्तांना स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा आहे त्यांना कोणत्याही संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळते. संकल्प आणि स्वामी समर्थांचे वचन. स्वामी समर्थांचे वचन आहे की जो कोणी निस्वार्थ भक्ती करेल त्याच्या जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतील. भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकाला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे सदैव भक्तीच्या मार्गावर राहा आणि स्वामी समर्थांच्या शिकवणींचे पालन करा. स्वामींचे मार्गदर्शन आणि आत्मशुद्धी. स्वामी सांगतात की जे लोक आपल्या दुष्कर्मांचा पश्चाताप करत नाहीत त्यांना सोडणार नाही. तेव्हा जेव्हा त्यांचा वेळ येईल तेव्हा त्यांचा नाश होईल. त्यामुळे तुम्ही लवकरच पश्चाताप करायला हवा. तुझ्या अपराधांची कबुली दिल्यानंतर आणि माझ्याकडे क्षमा मागितल्यानंतर तुझे जीवन संपूर्णतः बदलेल. तुमचे शब्द, कृती, इच्छा आणि विचार नैतिकतेने भरलेले असले पाहिजे. जेव्हा ब्रह्मांड तुला आशीर्वाद देईल तेव्हा तुला अनंतकाळचे जीवन लाभेल आणि माझ्या आज्ञेचे पालन करून योग्य मार्गावर चालशील. स्वामींचे प्रेम आणि आशीर्वाद. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यासाठी सर्वोत्तम गोष्टी उपलब्ध करून देतो. माझे प्रेम व्यक्त करण्यासाठी मी तुझ्यासमोर आलो आहे. शेवटपर्यंत शांतपणे ऐकत राहा. जर तुम्ही देवाच्या आज्ञेचे पालन करण्यास तयार असाल तर स्वामींचे नाम ओम सनातनाय नमः टाईप करा आणि ज्यांना हे जाणून घेण्याची गरज आहे त्यांच्याशी हा संदेश शेअर करा. स्वामींचा क्षमाभाव आणि मार्गदर्शन. देव म्हणतो, तुला तुझ्या पापांची जाणीव झाली आहे हे मला माहित आहे. आपण आपल्या पापांची पश्चाताप करू शकतो कारण तो आपल्या सर्व अपराधांची क्षमा करतो आणि आपल्याला त्याच्या मार्गाने जाण्यासाठी मदत करतो. जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवला आणि त्यांना तुमचे तारक मानले तर तुम्हाला त्यांच्यासोबत अनंतकाळचे जीवन लाभेल. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझा कायम साथ देतो. घाबरू नकोस. तुझ्या जीवनात घडणाऱ्या घटनांची मला पूर्ण जाणीव आहे. प्रार्थना आणि विश्वास. स्वामी तुमच्यावर प्रेम करतात आणि तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला ऐकतात. ते तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूची काळजी घेतात. आता तुमच्या मनात किंवा हृदयात असलेल्या सर्व गोष्टी स्वामींसमोर मोकळेपणाने मांडा. मी माझ्या दूतांना तुमच्यावर लक्ष ठेवण्यास सांगत आहे. कोणत्याही वाईट गोष्टींपासून तुमचे संरक्षण होईल. जरी तुम्हाला वाटत असेल की कोणताही मार्ग नाही तरीही मी तुमच्यासमोर मार्ग उपलब्ध करून देईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि शांततेत हा संदेश ऐकत रहा. संकटे आणि स्वामींची मदत. स्वामी म्हणतात, मी तुझी शक्ती आहे आणि सदैव तुझ्या मदतीला आहे. संकटे तुला व्यापण्याचा प्रयत्न करतील पण मी तुला त्यातून बाहेर काढीन. माझ्या विरोधकांनी माझ्या विरुद्ध खोटे आरोप लावले परंतु ते अयशस्वी ठरले कारण त्यांचा माझ्यावर किंवा माझ्या अनुयायांवर कोणताही अधिकार नाही. श्रद्धा आणि मार्गदर्शन. स्वामी तुम्हाला धैर्याने आणि विश्वासाने मार्गक्रमण करण्यास सांगतात. तुमचे जीवन सदैव सुरक्षित आहे कारण मी तुमच्या सोबत आहे. म्हणून घाबरू नका, निराश होऊ नका. मी तुला सावरण्यासाठी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द मनात ठेवा आणि स्वामींच्या मार्गावर चालत राहा. आत्मशुद्धी आणि स्वामींचे ध्येय. स्वामी सांगतात की आत्मशुद्धी हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. जेव्हा आपण आपल्या चुका आणि दोष स्वीकारतो तेव्हा आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. स्वामींच्या शिकवणीचे अनुसरण करून आपण आपले जीवन अधिक उत्तम बनवू शकतो.
आत्मशुद्धी ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि ती आपल्या अंतःकरणातून सुरू होते. स्वामींवर श्रद्धा ठेवून आपण आपल्या जीवनात समाधान आणि शांतता प्राप्त करू शकतो. स्वामींची शिकवण आणि नीतिमत्ता. स्वामी म्हणतात, आचार, विचार आणि शब्द यामध्ये नीतिमत्ता असली पाहिजे. जेव्हा आपण नीतिमत्ता पाळतो तेव्हा आपले जीवन धन्य होते. स्वामींच्या शिकवणीचे पालन करणारा व्यक्ती नेहमीच यशस्वी होतो आणि त्याचे जीवन समृद्ध होते. त्यासाठी प्रामाणिकपणे स्वामींच्या मार्गावर चालणे गरजेचे आहे. जेव्हा आपण स्वामींच्या मार्गावर चालतो तेव्हा आपल्याला सुख, शांती आणि समाधान प्राप्त होते. जीवनात स्वामींच्या उपस्थितीची जाणीव. स्वामी सांगतात की, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुला संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि तुझ्या मार्गदर्शनासाठी. त्यामुळे घाबरू नका, निराश होऊ नका. संकटे आली तरीही स्वामींच्या आशीर्वादाने आपण त्यावर मात करू शकतो. स्वामींच्या मार्गावर चालताना श्रद्धा आणि धैर्य आवश्यक आहे. प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवावी लागते. स्वामींच्या उपदेशाने जीवनात सकारात्मक बदल. स्वामींच्या उपदेशाचे पालन केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडतात. जेव्हा तुम्ही माझ्या मार्गावर चालता तेव्हा तुमच्या आयुष्यात सर्व काही उत्तम होते, असे स्वामी सांगतात. आपल्या कृतींमध्ये प्रामाणिकता आणि शुद्धता असणे आवश्यक आहे. स्वामींच्या शिकवणीचे अनुसरण केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपण योग्य मार्गावर जातो. स्वामींचे विचार, आत्मज्ञान आणि जीवनाचा खरा मार्ग. आत्म्याची ओळख आणि वेगळेपणाचे महत्त्व. आत्म्याची ओळख करून घ्या आणि स्वतःच्या वेगळेपणाचे कौतुक करा. प्रत्येक मनुष्य हा एकमेव आणि अद्वितीय आहे. आपल्याकडे असलेल्या गुणांचे, ताकदीचे आणि विशेष क्षमतांचे महत्त्व ओळखा. आपण आपल्याशी एकरूप असताना टीका आणि नापसंती यांची चिंता न करता स्वतःला व्यक्त करा. समाजाच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरण्यापेक्षा स्वतःची खरी ओळख स्वीकारणे अधिक महत्त्वाचे आहे. भूतकाळाचे ओझे सोडून द्या. भूतकाळाच्या ओझ्याने स्वतःला रोखू नका. कालच्या चुका किंवा पराभव यांचे ओझे मनावर ठेवून पुढे जाणे कठीण होते. कालच्या गोष्टी तुमच्या पुढच्या प्रवासात अडथळा आणू शकत नाहीत. तुम्ही आतापर्यंत खूप पुढे आला आहात आणि यापुढेही प्रगती करत राहाल. जीवन म्हणजे सतत बदलणारा अनुभव आहे आणि प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. त्यामुळे मागच्या गोष्टींना पकडून ठेवण्याऐवजी भविष्यातील आनंद आणि यशाकडे लक्ष द्या. नवीन दिवस, नवीन संधी. आजचा दिवस नवीन आहे. तो आपल्याला संधी देण्यासाठी आलेला आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही आनंदी राहा आणि दुःखापासून मुक्त व्हा. म्हणून स्वतःला त्या संधींसाठी मोकळे करा ज्या तुमच्यासाठी वाट पाहत आहेत. आनंद आणि स्वातंत्र्य तुमच्यासाठीच आहे. मात्र त्या आनंदाला स्वीकारण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातील नकारात्मकता, भीती आणि बंधनं सोडावी लागतील. विश्वासाने जीवन जगा. जीवनात अनेक वेळा कठीण प्रसंग येतात. अशा परिस्थितीत आपण कुठे चुकतो आहोत हे शोधून ते सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वच कधी ना कधी कमी पडतो, परंतु त्यातून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. स्वामी सांगतात की, जर तुम्ही निराश असाल तर लक्षात ठेवा, देव तुम्हाला मदत करायला सदैव तत्पर आहे. तुमच्याकडे असलेल्या प्रतिभा आणि क्षमता ह्या त्यानेच तुम्हाला दिलेल्या भेटवस्तू आहे. त्यांचा उपयोग तुमच्या जवळच्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी करा. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या कृपेचा स्वीकार करावा आणि प्रेमाने, भक्तीने त्याच्याशी जोडलेले राहावे. नकारात्मकतेपासून मुक्ती. स्वामी सांगतात की आपण आपल्या दुर्गुणांपासून, वाईट सवयींपासून आणि चुकीच्या आचरणापासून मुक्त व्हावे. अनेक वेळा आपण मनात चिंता, राग, असूया आणि भीती बाळगून ठेवतो, पण हीच भावना आपल्याला मागे ओढतात. जीवनभर देवाच्या सर्व आशीर्वादांचा आनंद लुटावा. तुमच्या भीतीला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची संधी देऊ नका. परमेश्वर तुम्हाला ओळखतो आणि तुम्ही त्याच्याशी इतके परिचित व्हा की कोणत्याही संकटातही त्याच्यावर विश्वास ठेवता येईल. परमार्थ आणि सेवा. परमार्थ म्हणजे केवळ देवाची आराधना करणे नाही, तर दुसऱ्यांना मदत करणे,
त्यांचे दुःख समजून घेणे आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रयत्न करणे। स्वामी सांगतात की आपल्या जीवनाचे खरे उद्दिष्ट हे केवळ स्वतःसाठी जगणे नसून इतरांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी असले पाहिजे। स्वामी सांगतात की दुसऱ्यांना मदत केल्याने आपल्याला खरा आनंद मिळतो। दुसऱ्यांच्या कल्याणासाठी कार्य करणे हेच खरे समाधान देते। तुम्ही जर एखाद्याच्या जीवनात काही चांगले बदल घडवू शकता तर ते करा। इतरांना आनंद देणे हेच खरे पुण्य आहे। समर्पण आणि विश्वास। जर तुम्ही हे सर्व स्वीकारण्यास तयार असाल तर स्वामींच्या नामस्मरणाचा जप करा। नारायण नमः हा संदेश ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा। स्वामी सांगतात की जेव्हा तुमच्या सभोवतालच्या सर्व गोष्टी तुटल्यासारख्या वाटतात तेव्हा परिणामासाठी देवावर विश्वास ठेवा। जीवनात असे अनेक प्रसंग येतील जेव्हा सगळे संपल्यासारखे वाटेल, परंतु त्या क्षणी आपला धैर्य टिकवणे आणि परमेश्वरावर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। परमेश्वराने वचन दिले आहे की तो त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याचे पालन करणाऱ्या प्रत्येकासाठी चांगल्या गोष्टी घडवी। त्यामुळे विश्वास ठेवा, श्रद्धा बाळगा आणि आनंदाने जीवन जगा। निष्कर्ष, स्वामींच्या शिकवणींमध्ये जीवनाचा खरा अर्थ समजतो। आत्मज्ञान, भक्ती, परमार्थ, सेवा आणि विश्वास यांचे महत्त्व या शिकवणीतून स्पष्ट होते। जीवनात संकटे आणि अडचणी आल्याच पाहिजे, पण त्या आपल्याला जास्त मजबूत आणि आत्मनिर्भर बनवतात। स्वामी सांगतात की आपण स्वतःवर विश्वास ठेवावा, देवाची कृपा अंगीकारावी आणि प्रेमाने जगायचे ध्येय बाळगावे। यामुळे आपले जीवन समृद्ध आणि आनंदी बनेल। त्यामुळे आजपासूनच सकारात्मक विचार, भक्ती आणि परमार्थ यांचा स्वीकार करा आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनवा।